नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत उरलेल्या डाळीपासून डाळ कांदा. खूप छान लागतो. रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही विशेष रेसिपी मी बनवलेली आहे, जी सकाळची डाळ उरलेली असते त्यापासून. तर प्रत्येकाच्या घरात डाळ नक्कीच उरते प्रत्येक वेळेस. तर अशा प्रकारचा डाळ कांदा नक्की बनवून पहा आणि आवडला नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी 2 ते 2.5 वाट्या डाळ उरलेली होती सकाळची, ती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 2 मोठी कांदी कापून घेतलेली आहेत. त्याचबरोबर 7 ते 8 पाकळ्या लसूण आहे. कोथिंबीरीचे जे देठं असतात ते पण आहेत आणि कोथिंबीर आहे थोडीशी आणि लाल तिखट आणि हळद पावडर घेतलेलं आहे. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी लोखंडाच्या तव्यावर तेल घालून घेतलं आहे 2 ते 3 चमचे. त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात आणि थोडंसं जिरं. दोन्हीही छान तडतडले की आपण यामध्ये जो लसूण आहे तो छानपैकी ठेचून घेतलेला आहे तोही या तेलामध्ये ॲड करणार आहोत. लसूण छान ब्राऊन कलरचा झाला की यामध्ये कांदा ॲड करूयात. तर हे बघा, इथं कांदा टाकून घेऊयात आणि हे छान मस्तपैकी तेलामध्ये परतून घेऊयात. अगदी लालसर कांदा भाजून घ्यायचा आहे. 1.5 ते 2 मिनटात हा कांदा भाजून होईल. यामध्ये कोथिंबीर टाकूयात बारीक चिरलेली आणि त्याचबरोबर मी या कोथिंबीरीच्या दांड्याही चिरून घेतल्या होत्या, ते हे ॲड केलेले आहेत. तर कोथिंबीर तेलातच टाकायची म्हणजे जे आपल्या डाळीला मस्तपैकी वास येतो. तर हे छान परतून झालं की यामध्ये लाल तिखट आणि हळद पावडर टाकून घेऊयात. लाल तिखट तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही तिखट आवडत असेल तर जास्त घ्या. मी इथे 1 चमचा वापरलेला आहे. त्याचबरोबर हळद पावडर पाव चमचा आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. डाळीमध्ये मीठ असल्यामुळं थोडंसंच टाकायचं आहे, खूप जास्त नाही टाकायचं. ते छान परतून घेऊयात आणि लगेच यामध्ये डाळ टाकून घेऊयात. अगदी तिखट जळालं नाही पाहिजे, लगेच आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे. तर हे मस्तपैकी सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला तव्यावर छान असं हलवत राहायचं आहे. 4 ते 5 मिनटामध्ये सगळं पाणी जळेल आणि आपलं मस्तपैकी घट्ट असं डाळ तयार होईल. तर ही झालेली आहे. मी याला एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. अशा प्रकारे खूप छान लागते खायला. रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला त्यासाठी धन्यवाद. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करायला विसरू नका.